दारात उभी राहून शारदीची मुलगी कांता तिला विचारत होती. नको ग, राहू दे. तसही वेळ टळूनच गेली. बरं तू जेवलीस का? उपाशी असशील तर जा जेवून घे. माझा हा कामाचा रगाडा कधी संपायचा नाही. तू माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस. ती हातातला कागद बाजूला ठेवत म्हणाली. हो माहितीये, ते मला आणि मी जेवले मगाशीच. हे नेहमीच झालंय. तुमचं वेळ टळून गेली म्हणता आणि उपाशी राहता. आज मी तुमचं काहीही ऐकून घ्यायची नाही. आणतेच कशी मी ताट वाढून. असं म्हणत कांता दुडूदुडू पायऱ्या उतरली. ही पोर काही ऐकायची नाही. स्वतःशीच पुटपुटत ती खुर्चीत उठली आणि तिने खिडकीचा पडदा सरकवला. समोरच अथांग सागर पाहून आज नेहमीप्रमाणे प्रसन्न वाटण्याऐवजी तिला भरून आलं. किती वादळ पोटात ठेवतो हा, तरीही लाटांच्या सानिध्यात सुखाची गाज देतो. सहज मनात विचार डोकावून गेला. भूतकाळातलं वादळ पुन्हा तिच्या आयुष्यात घोंघावत होतं. ती त्याच विचारात गुंतली होती. मॅडम घ्या जेवून घ्या. कांताच्या आवाजाने तिची विचाराची तद्री भागली. कांताचा मान ठेवण्यासाठी तिने ताट हातात घेतलं. पहिला घास तोंडातून पोटात पोचला असेल नसेल तोच कांता दारातून येताना दिसली. तिच्या हातात बॉक्स होता आणि त्यावर असलेल्या मोगऱ्याच्या सुगंधाने पूर्ण खोली क्षणात भरली. पण तिच्या हातातल्या टपोऱ्या गुलाबाने तिचं लक्ष वेधून घेतलं. मॅडम आत्ताच हे पार्सल आलंय, टेबलवर ठेवतय, नंतर पाहून घ्या. असं म्हणून ती खाली गेली. तिने कसेबसे 2 घास पोटात ढकलले. पटकन ताट खाली ठेवून आली आणि पार्सल फोडलं. त्यात एक साडीचं बॉक्स होतं. तिने बॉक्स उघडलं. त्यात मौशार मोरपिशी रंगाची पैठणी होती आणि त्यावर होतं एक पत्र. तिने बॉक्स मांडीवर ठेवून पत्र उघडलं. प्रिय वसू, आवडली ना? मला माहितीये तुला आज ही किरमिजी रंग आवडतो, पण ही माझी आवड 25 वर्षापूर्वी ह्याच रंगाने मला भूल पाडली होती. असो, जास्त काही इथे लिहत नाही. तुला फक्त एवढंच कळवायला हे लिहिलंय की माझ्याकडे फार थोडा वेळ राहिलाय. तू आल्याशिवाय माझं प्राण काही जायचं नाही. म्हणून तुला एवढी विनंती करतोय. एकदा येऊन जा आणि हो, एक शेवटचं. ती साडी नेसून आणि तो गजरा माळून आलीस तर आवडेल मला. वसंता. अशा आशयात ते पत्र वाचून तिला अगदी कसनुस झालं. जावं तरी संकट ना जावं तरी. ती पुन्हा विचाराच्या फेऱ्यात अडकली. शेवटी जाणाऱ्या जीवाचे तळतळाट नकोय म्हणून मनाचा हिया करून उठली. छान पैठणी नेसून केसभर गजरा माळून तयार झाली आणि खाली आली. खोलीतून येताना ती टपोर गुलाब फुलदाणी ठेवून यायला नाही विसरली. खाली येताच तिने कांताला हाक मारली. तशी कांता धावत पळत ओढणीला हात पुसत स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि क्षणभर तिला पाहतच राहिली. काय सुंदर दिसताय मॅडम, माझीच मेलीची दृष्ट लागायची. असं म्हणत तिने वसूच्या कानामागे काजळाचा तीट लावला. तिला नाराज करावंसं वाटलं नाही म्हणून तीही हसत म्हणाली, कांताबाई, आमच्यावर सुस्ती सुमने उधळून झाली असतील तर आता एक तातडीचं काम आलंय. रात्री उशीर होईल तेव्हा आज घरी जाऊ नकोस. आईला आत्ताच जेवण पोहोचतय, करून ये म्हणावं. रात्री येणार नाही मॅडम. मॅडमनी बंगल्यावर राहायला सांगितलंय. आणि भीती वाटत असेल तर शेजारच्या सुमीला बोलवून घे सोबतीला. आणि हो, पाऊस सतत पडतोय त्यामुळे गारवा आहे. हवेत तर खाली झोपू नकोस. आतल्या खोलीत पलंगावर झोपलीस तरी चालेल. झोपताना दार खिडक्या नीट लावून घे. वरची खिडकी जोराने ओढून मग तिची कडी लाव, नाहीतर वाऱ्याने उघडते. ती टेबलवर काही महत्वाचे कागद आहेत,
भिजतील. आलंय ना सगळं नीट लक्षात? कांता हो हो करत सगळं ऐकत होती. शेवटी येते ग म्हणत वसूने घरचा उंबरठा ओलांडला. बाहेर गाडी तयारच होती. ती आत बसली आणि दार ओढलं. कुठे जायचंय मॅडम? ड्रायव्हरने विचारलं. केळशीला तिने सांगितलं आणि ड्रायव्हरला जुन्या कागदावर लिहिलेला पत्ता दिला. तो जुनाट कागद पाहून ड्रायव्हर म्हणाला, जुना पत्ता दिसतोय, लांबचा पल्ला आहे मॅडम. जाऊन येऊन 8-10 तास लागतील. आता सांज सरतय, त्यात पाऊस धो धो कोसळतोय. अजून वेळ जाईल. सकाळी गेलो तर नाही का चालणार? नाही काका, जाणं गरजेचं आहे. जावंच लागेल. हळूहळू गेलो तरी चालेल, पण आत्ताच जायला हवं. ती म्हणाली, बरं बरं जाऊ. मग सावकाशीने असं म्हणत ड्रायव्हरने गाडी सुरू केली. गाडी बाहेर आली आणि केळशी दिशेने धावू लागली. तिच्या मनातले विचार गाडीच्या दुप्पट वेगाने धावत होते. गाडीत बसून ती शरीराने त्याच्या जवळ जात होती, पण तिचं मन कधीच 25 वर्षापूर्वी घडलेल्या त्या घटनेपाशी जाऊन पोहोचलं होतं. खिडकीच्या काचेवर ताडताड आपटणाऱ्या थेंबाकडे पाहत ती पोहोचली होती. 25 वर्ष मागं पूर्वाश्रमीच्या वसुधा मुजुमदार आज देशमुखाची सून म्हणून त्या संध्याकाळी केळशीच्या देशमुख वाड्यात गृहप्रवेश करत होती. सारा गाव नव्या सुनबाईंना पाहायला ओसरीवर जमलं होता. ऐन जानेवारीच्या गुलाबी थंडीत आभाळ भरून आलं होतं आणि बरोबर तिनं मापट लवंडून आत पाऊल टाकलं न टाकलं तोच पाऊस शिवारायला सुरुवात झाली आणि गर्दीतून कोणीतरी म्हणालं, चांगल्या पायगुणाची आहे सुनबाई, घरात भरभरून सुख येईल. ते ऐकून तिला समाधान वाटलं. नवी स्वप्न उराशी बाळगून तिने या घरात प्रवेश केला होता. श्रीधर तिचा नवरा मुंबईला होता. चांगली नोकरी होती. गावाकडे शेती, घरची माणसं, सगळी मायाळू, सगळं अगदी मनासारखं होतं. म्हणून वसुधेच्या बाबांनी लग्न ठरवलं आणि 1-2 महिन्यात झालं सुद्धा. वसुधा सुद्धा सुंदर होती. दिसायला चांगल्या संस्कारात वाढलेली. BA करून ग्रॅज्युएट झालेली. तिचं माहेर दापोलीत एक घरचं दूध दुभत झाडमाड, थोडक्यात हिरवाईच्या कुशीत वाढलेली. लग्नाचे सगळे विधी आटोपले. आठवडा सरला आणि 7व्या दिवशी श्रीधर जायला निघाला. आत्ता तो एकटाच जाणार होता आणि एकदा नीट जम बसला की तो वसुधाला घेऊन जाणार होता. आदल्या रात्री तिची समजूत घातली होती. त्याने तिनेही मनसोक्त तिच्या कुशीत रडून घेतलं होतं. श्रीधर सकाळीच मुंबईला गेला आणि त्या भरभक्कम वाड्यात राहिली वसुधा, तिची सासू सासरे, धाकटी नणंद रेश्मा आणि श्रीधरचा धाकटा भाऊ वसंता. वसंता वसुधाचा नात्याने धाकटा धीर होता, पण वयाने 4-5 वर्षांनी मोठा होता. शेतीधंद्यात रमलेला, पिळदार, शिरसटी कमावलेला, स्वभावाने अगदी मनमिळाऊ, सतत हसवणारा असा हा भरदार रांगडा गडी असून सहज कुणाच्याही मनात भरावा असाच होता. श्रीधर गेल्यापासून वसूने स्वतःला सासू सासऱ्याच्या सेवेत वाहून घेतलं. नणंद वहिनीचं सूत देखील चांगलंच जुळलं होतं. पण अवघ्या 7 दिवसात नवलाई संपुष्टात आलेली वसू आतून पार एकटी पडली होती. दिवसभर घरात राबली तरी रात्री देहाची होणारी आग, ती तगमग सहन न होऊन ती घरामागच्या विहिरीचं गार पाणी सर्व अंगावरून ओतून घ्यायची. तो आवाज साऱ्यांनीच ऐकला होता. तिचं हे एकटेपण सगळ्यांना समजत होतं, म्हणून सगळेच सांभाळून घेत होते. जेवताना वसंता हसवायचा प्रयत्न करायचा, पण ती नुसती वरवर हसायची. पण तिची म्हणावी तशी कळी कुळत नव्हती. महिने सरत होते. मध्यंतरी ती माहेरी जाऊन आली. हा म्हणता 6 महिने सरले.
जून उजळला. वरून राजाच्या दमदार आगमनाने लावणीच्या कामाला जोर आला होता. त्या दिवशी देखील असाच पाऊस सकाळपासून धो धो कोसळत होता. वसंत चहा न्याहारी आटपून लवकरच शेतावर गेला. सासूबाईच्या वहिनीच्या नातवाईचं बारसं होतं. त्या सकाळीच रेशमाला घेऊन शेजारच्या गावात गेल्या होत्या. रात्री येणार नाही असं सांगून गेलेले सासरे गेल्या महिनाभर काही कामानिमित्त त्यांच्या मित्राकडे गेले होते. सकाळपासून वसू घरी एकटीच होती. दुपारचा स्वयंपाक झाला होता. आत्ताच शेजारच्या काकी येऊन गेल्या होत्या. त्यांनी भरली वांगी दिली होती. वसंताला भारी आवडायची भरली वांगी. वांग्यांचा वाडगा. स्वयंपाकघरात ठेवून वसू बाहेर येणार तोच मागल्या दारातून वसंताची हाक आली. वसू, जेवायला वाढ ग लवकर पटकन, परत शेतात जायचंय. वसंता तिच्यापेक्षा मोठा म्हणून तो तिला नावानेच हाक मारीत असे. होय भाऊजी, जेवण तयार आहे. हात धुवून घ्या या, मी लगेच ताट वाढते. तिने प्रतिसाद दिला. अन्नी ताट वाढायला घेतलं. तो पाटावर येऊन बसला. तिने ताट त्याच्यापुढे ठेवलं. अन्नी बाजूला उभी राहिली. तो घासागणिक तिचं कौतुक करत होतं. तशी तिच्या हाताला चांगली चव होती. तीही हसून त्याला प्रतिसाद देत होती. भरली वांगी तर त्याने खूपच आवडीने खाल्ली. त्याचं जेवण पटकन आटोपलं. तो पानावरून उठला. हातावर पाणी टाकून बाहेर ओसरीवर आला. तो वाडा म्हणजे मुख्य दरवाजातून आत आलं की राजांगण आणि चहूबाजूला खोल्या आणि वर माडीवर 2 खोल्या. इथे छानसं तुळशी वृंदावन. तो बाहेरच्या खुर्चीवर बसला होता. बसल्या बसल्या त्याचा डोळा लागला. वसूनं आपलं जेवण आटोपलं. भांडी घासली आणि स्वयंपाकघरात झाकपाक केली आणि ती आपल्या खोलीच्या दिशेने निघाली. तोही एव्हाना उठला आणि शेतावर निघाला. तिला साद घालून आपण शेतावर जात असल्याचं सांगितलं आणि तो शेताच्या दिशेने निघाला. वसू आपल्या खोलीत होती. तिनं झोपण्याचा प्रयत्न केला, पण खिडकीबाहेर दिसणाऱ्या कोसळत्या पावसाच्या सरी तिला बैचेन करत होत्या. शेवटी न राहून ती माडीवरून खाली आली आणि स्वतःला राजांगणात कोसळणाऱ्या वरून राजाच्या स्वाधीन केलं. ती क्षणार्धात चिंब झाली. इतक्यात मागल्या दारातून पाऊली विसरलेला वसंता ती घ्यायला आला. मुख्य दरवाजा बंद होता. वसू स्वयंपाकघरात दिसली नाही म्हणून तो ओसरीवर आला आणि समोरच दृश्य पाहून क्षणभर थबकला. त्याची नजर तिच्यावर